कोपरगावकरांनो, बाजारात फिरून थकलात तरीही हवी ती वस्तू मिळत नाहीये का? मग या थेट द फॅमिली मार्ट मध्ये तुमच्या घरासाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू आता एकाच छताखाली. लहान मुलांची आकर्षक खेळणी, मुलांचे व मोठ्यांचे कपडे, घरगुती वापराच्या वस्तू, किचनवेअर, भांडी, गिफ्ट्स आयटम, शैक्षणिक साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि दैनंदिन गरजेच्या 10,000हून अधिक वस्तूंचा भव्य संग्रह. उत्तम गुणवत्ता, भरपूर व्हरायटी आणि होलसेल दरांमुळे ग्राहकांची वाढती पसंती. सणोत्सव असो, वाढदिवस असो किंवा रोजच्या गरजेची खरेदी, प्रत्येकासाठी योग्य पर्याय फक्त द फॅमिली मार्ट मध्ये. मग वाट कसली पाहता? आजच भेट द्या द फॅमिली मार्ट, येवला रोड, शीतल हॉटेल शेजारी, कोपरगाव. द फॅमिली मार्ट, संपूर्ण कुटुंबाच्या आनंदी खरेदीचे विश्वासू ठिकाण. कोपरगाव मधील दलित समाजावर होत असलेल्या कथित अन्यायाच्या निषेधार्थ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला 7 दिवस पूर्ण झाले आहे. संबंधितांवर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर टोलवाटोलवीचा आरोप करत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पुढील 2 दिवसात मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास नगर मनमाड महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नसून पुढील घडामोडींकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव. आज आंदोलनाचा 7वा दिवस आहे आणि प्रशासकीय अधिकारी सगळे येऊन जातात, पण टोलाटोलीची उत्तरं चालू आहे त्यांची. मुंबई अभिलेख असेल, कोपरगाव पोलीस स्टेशन असेल, तहसील कार्यालय असेल, हा त्याला सांगतो, तो त्याला सांगतो, तो त्याला सांगतो, म्हणजे याच्यात त्यांच्यावर दबाव हा 100% आहे. परंतु मग त्यांना आमची टोलाटोली अजून माहीत नाही आहे. आम्ही जर तसं करायला लागलो तर त्यांना ते महागात पडेल. म्हणून मी पोलीस स्टेशनला परत वारंवार सांगतो, भूमी अभिलेखला सांगतो, त्याच्यानंतर कोपरगाव तहसील ते तहसीलदारांना सुद्धा सांगतो, 2 दिवसात याचा जर निर्णय लागला नाही तर नगर मनमाड हायवे आम्ही जाम केल्याशिवाय राहणार नाही. आणि याची काय जबाबदारी जी आहे ती कोपरगाव तहसीलची राहील, भूमी अभिलेखची राहील आणि कोपरगाव पोलीस स्टेशनची राहील. कारण त्यांना संविधानिक मार्गाने जे आंदोलन चालू आहे याच्यात त्यांना रस वाटाना. गावात काहीतरी धिंगाणा झाला पाहिजे याचं जर त्यांचं मत असेल त्याला त्यात मग आम्ही उतरायला तयार आहे. कारण आम्हाला जे 80, 50, 60, 70 वर्षाचे चटके बसले हे कोणाला माहीत नाही. आमच्या जखमा, हो, त्या जखमाला कसं नीट करायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. म्हणून मी परत विनंती करतो आमच्या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या वतीनं का प्रशासनानं 2 दिवसाच्या त्याचा निर्णय घ्यायचा आहे आणि आम्हाला लेखी निवेदन द्यायचं आहे. तसं नाही झालं तर परत एकदा सांगतो, नगर मनमाड हायवे आम्ही जाम केल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो. जय भीम, जय महाराष्ट्र.